आत्मधारले असे दोन आणि एक करायचे आणि हिमायतनगर दोन्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार मार्केट कमिटी इस्लामपूर महाविकास आघाडी इस्लामपूर सर्कलच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला। अशा या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या वहिनी बेबीताई नाईक ज्यांचं स्वागत आज या ठिकाणी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आपण केला आणि हे सत्कार करत असताना मला एवढंच सांगायचं मग या ठिकाणी ज्योतिबा दादा आहेत, त्या ठिकाणी मोदी साहेब आहेत, माझ्यासोबत आलेले हिमायतनगरचे सर्व पदाधिकारी। आता नगर परिषद संपली, आता लक्ष जिल्हा परिषद। मला एवढंच नगर शहरातील निवडून आलेल्या किंवा जे काही आपले निवडून आलेले काही तणाव होतं आमची विरोधाला या ठिकाणी करते, कारण नगरपालिकेच्या नगरसेवकाला नगराध्यक्षाला निवडून आणण्यासाठी ग्रामीण भागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रदिवस केला। आता परतफेड करायची वेळ आहे, म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये नगरपालिकेच्या सर्व सन्मान्य सदस्य जे आपले पराभव झालेले असतील शहरातले कार्यकर्ते असतील आता ग्रामीण भागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन आपल्या पक्षाचं महाविकास आघाडीचं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेवर कसा झेंडा या ठिकाणी लावता येईल त्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करावा लागणार। कारण नुसतं या ठिकाणी आपण बसून जर गप्पा करतो म्हणल्यावर होत नाही, आपल्याला शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याने केलं पाहिजे। माझ्या मते या ठिकाणी आपल्या किनवटमध्ये कारण ज्या पद्धतीनं माझ्या मते त्या ठिकाणची रणनीती आखली होती आणि त्याच्या त्या रणनीतीला आपण सर्वांनी त्या ठिकाणी साथ दिली त्याचं हे फलित तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं। म्हणून कारण प्रत्येकाने उमेदवारी देत असलं सगळ्यांचं समाधान होतं आणि आपण जर समाधान नाही झालं आणि त्या ठिकाणी एखाद्या वेळेस नाराजी मनामध्ये आणली आणि काय म्हणजे त्यावेळेस ज्योतिबाचा वेळ फार नाही लोक गरम झाले की ते काय होते गरम डोक्यामध्ये वेगळ्या मार्गाने जो विचार करते आणि त्या ठिकाणी राग मनामध्ये धरून वेगळं त्या ठिकाणी वेगळं त्या ठिकाणी म्हणजे आपल्याच माणसाला तिकीट न मिळाल्यावर नाराज होऊन त्या ठिकाणी विरोधात काम करण्याचा प्रयत्न करतो। तर ज्यावेळेस विरोधात काम केल्यानंतर पुढची घटना घडून गेली त्याच्यानंतर ते पस्तावते, कारण एखाद्या चुकीला जर पुढचा माणूस निवडून आला ज्याने समजा नाराजी होऊन त्या ठिकाणी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा ते म्हणत नाही तुम्ही यामुळे आलो, म्हणून त्याच्यानंतर त्याला पश्चाताप होते की मी केलेलं फार चूक केलं पण तो काही वेळ निघून जाते। म्हणून तुम्हाला एवढं सांगायचं ठीक आहे, सगळ्यांचं समाधान होणार नाही। आता आपल्या उपाध्यक्षांनी सांगितलं हे करत असताना बेबीताईंना तुम्ही जास्त त्या ठिकाणी वेळ देऊ नका, कारण आज प्रदीप नाईक साहेबांचे म्हणजे फार जिव्हाळ्याचे संबंध होते। आजही त्या व्यक्तीचं नाव या निवड भाऊमध्ये कुठेतरी सर्वसामान्य त्या ठिकाणी एखाद्या दिवस आपण तुझ्या दुकानावर माणसाचं कुठेतरी उभं राहिलं तर त्या ठिकाणचा तो व्यक्ती सुद्धा प्रदीप नाईक साहेबांचं नावाला त्या ठिकाणी आदरण आहे, त्या ठिकाणी त्यांनी साहेबाबद्दल मत व्यक्त करते हे त्यांनी केलेल्या कामाची त्यांनी जे त्यांच्यासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं याची ती आज आपल्याला उणीव वाटत आहे। म्हणून
मी एवढंच सांगतो की पण भाऊमध्ये आज सांगतो तुम्हाला शेवटी दादा त्या ठिकाणी बहिणी आहेत तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी जर एकोप्याने सगळीकडे जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी जर गेलं तर मला वाटत नाही येणाऱ्या जिल्हा परिषद विरोधकांनी सत्ता आपली त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी अध्यक्षीकरण तिथे घेणं आपल्याला हिमायतनगरची जनता हिमायतनगर तालुका या तालुक्याने मला मध्य समाज कुठलाही असो सगळ्या समाजाने मला आपल्या मुलासारखं आपल्या भावासारखं आपल्या एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीसारखं त्या ठिकाणी सांभाळलं म्हणून त्यांचे उपकार माझ्या जीवन जीव आहे तोपर्यंत सुरू शकणार नाही उपकार माझ्यावर सगळ्या मंडळीचे म्हणून आपल्याला एवढं सांगून काम करत असताना आपण काम केलं पाहिजे असं नाही की आपल्याला आपल्या एखाद्या 10 कामं चांगली 10 कामं होतील काही होणार नाही पण आपण सतत त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये लोकांच्या संपर्कामध्ये राहिलं पाहिजे निश्चित त्या ठिकाणी इथून आता एकच लक्ष एकच ध्येय मनामध्ये ठेवलं पाहिजे जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि करंजच्या बाबतीमध्ये थोडं मला मंत्री भिकारी असा नाही कसं हे करायचं गेल्या 5 वर्षात माझा त्याचा जिव्हाळ्याचा संबंध आला म्हणून एवढं सांगतो करायला की हिमालयाकडून जाताना हिमालयावरून तुला जायला लागते त्याच्यामुळे हिमालयाला सोडू नको हिमालयाला सोबत ठेव आणि जे काही तुम्हाला आणायचं ते हिमालयाला घेऊन ये त्या ठिकाणी तू करतो म्हणून त्या ठिकाणी करत असताना दोन्ही शहराच्या पदाधिकाऱ्याने एकूण एकाचा विचार विनिमय करावा एकूण एकाचे घेवाणदेवाण करून पुढच्या काळात आपण या काळामध्ये दोन्ही शहराच्या विकासासाठी एकत्र त्या ठिकाणी आपण काम करून निश्चित त्या ठिकाणी जनतेला जे आपण आश्वासन दिलं त्या आश्वासन येणाऱ्या काळामध्ये कसं पूर्ण करता येईल हेच हे मनामध्ये ठेवून आपली वार्ता या ठिकाणी चालू अशी मी दोन्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्याला शुभेच्छा देतो इथं इस्लामपूर या ठिकाणी आल्यानंतर इस्लामपूरचे सर्व पदाधिकारी मार्केट कमिटीचे असतील सर्व ग्रामपंचायतीचे असतील सर्वांनी आल्यानंतर आता मान सन्मान केला त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि परत एकदा सांगतो आता लक्ष जिल्हा परिषद प्रत्येकाने या ठिकाणी जिल्हा परिषदेचं लक्ष पुढे करू येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये लक्ष घालून आपले सर्व परिवार घडून आणण्यासाठी करावी अशी विनंती करतो परत एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र